बरेच वर्ष क्रिकेटसाठी दिलेलं आहे. गुल्लू होता ना, गुल्लू होता. त्यानंतर नयन, बरेचसे खेळाडू होते. गुल्लूची बॉलिंग बघितल्यानंतर पहिल्यांदा असं वाटायचं की टेनिसमध्ये कोणतरी बॉल टर्न करू शकतो. चांबारलीची मॅच आजही मला आठवते. जबरदस्त गोलंदाजी. आणि या मॅचमध्ये काय होणार आहे पाहणं फार गरजेचं आहे. रवी कोट्यान असतील, खूप मोठे क्रिकेटर्स पनवेलने दिलेले आहेत. त्यामधील ही नावं. वळूया आपण मॅचकडे. तमाम प्रेक्षकांचं मी स्वागत करतो. आणि सलामीची जोडी मैदानावरती. ओमकार केनी आणि यस प्रवीण पवार सरांचा सामना सुरू होण्याचा इशारा. सुनील पाटील सर आहेत. प्रवीण पाटील पवार इकडे आहेत ना स्क्वेअर लेगला. ते मात्र नंतर जातील स्ट्रायकरला. अंगद पाटील, इनामपुरी एक्सप्रेस म्हणून ज्याची ओळख आहे. अंगदचा पहिला चेंडू वेगाने टाकला. पंचाने वाईटचा इशारा दिलाय. आपण बघतोय पहिला चेंडू वाईट टाकला जातोय. अंगद म्हटल्यानंतर खूप मोठं नाव. इनामपुरी गावाचा जर विचार केला तर पनवेल तालुक्यातील मला वाटतं सगळ्यात छोटं गाव, परंतु टेनिस क्रिकेटच्या पटलावरती त्याची मोठी उंची निर्माण केली या खेळाडूनं, अर्थातच अंगद पाटीलनं. तोच अंगद तयार पुन्हा एकदा. अंगदचा चेंडू यॉर्कर चेंडू टाकला होता. अगदी ब्लॉकल पद्धतीनं बॅटरला कुठल्याही प्रकारची संधी दिली नाही. एक धाव मात्र मिळाली. या एका धावेच्या बरोबरीनं ओमकार केनीनं आपल्या धावसंख्येचं खातं खुलं केलं आहे. टीमची धावसंख्या झाली 2. आपण पाहताय शांत असं क्रिकेट आताच्या वातावरणामध्ये. यातून जो जिंकेल तो पुढे त्यांना आज अजून थांबावं लागेल, कारण यानंतर मॅच होईल ती म्हणजे पेंधर आणि तळोजे मजकूर या 2 टीम दरम्यान. चला वेळ घेऊ नका प्लीज. अंगद तयार पुन्हा एकदा. 2 धावा झाल्यात. पहिला चेंडू वाईट टाकला त्यानं, तोच अंगदचा चेंडू यावेळेस मात्र चांगला चेंडू होता. वेगानं चेंडूला फेकलं होतं. फलंदाजाला समजलं नाही आणि डॉट चेंडूचा खेळ संपलाय. बघा चेंडूला टप्पा पडला त्याच्या अगोदर आणि यावेळेस मात्र चेंडू झपकन आतमध्ये येतोय. स्ट्रायकर एंडला उभा आहे तो म्हणजे ओमकार सतीश मिसाळ. सतीश मिसाळ स्ट्रायकर एंडला उभा आहे. अंगद पाटील तयार पुन्हा एकदा. शॉर्ट पिच करायचा प्रयत्न होता. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि इथे पहिला झटका मिळेल तो म्हणजे बॅटिंग करणाऱ्या चिंचपाडा संघाला. मिसाळ सतीश झेलबाद. खेळ पकडलाय कार्तिक म्हात्रे या खेळाडूनं. सुंदर झेल पकडला. पहिला धक्का दिलाय 2 धावा असताना. आणि त्यानंतर नवीन खेळाडू विकेटकडे जातोय तो म्हणजे किरण परमार. किरण पवार नाही तर किरण परमार. या परमारला काहीतरी चमत्कार करावा लागेल, कारण कांचन जर पाहिलं तर अपोजिट टीममध्ये चांगले खेळाडू आहेत. किमान 40 धावा होणं गरजेचं आहे 4 षटकांच्या या सत्रामध्ये. सध्याचं वातावरण आपण पाहिलं, सध्याचा चेंडूचा वेग आपण पाहिला, चेंडू कसे येतात हे पाहिलं तर 40 धावा होणं अपेक्षित आहे. मागच्या मॅचमध्ये आपण पाहिलं असेल गोलंदाजी थोडीशी खराब ठरली होती. गोलंदाज तयार पुन्हा शेकवार. अंगद पाटील. अंगद तयार आहे गोलंदाजी करण्यासाठी. ओह, काय चेंडू फेकला वेगानं आणि फलंदाज या ठिकाणी बाद झालेला आहे. आणि काय चेंडू बघा पडला, झपकन आतमध्ये आला. फलंदाजाला समजलं नाही. अजून एक विकेटचं पतन झालंय. अजून एक झटका दिलाय तो म्हणजे अंगद पाटील. इनामपुरी एक्सप्रेसनं दांडी गुल केली आहे. बॅटर बाद झाला या वेळेला तो म्हणजे किरण परमार. खातं खुलं करता आलं नाही त्याला किरण परमारला. इथे फाईन लेगला खेळायचं होतं, परंतु चेंडू एवढा वेगानं होता कांचन पालकर की त्याचा बॅट फिरण्याच्या अगोदर चेंडू गेला वेष्टीवरती आणि दांडी गोल झाली आहे. पहिला झटका त्रिफळाचीच्या स्वरूपात आणि पहिला त्याच्या अगोदर झेळबादच्या स्वरूपात, म्हणजे 2 विकेट मिळवल्यात अंगद पाटीलनं. अंगद पाटील नवीन फलंदाज. संकेत पाटील. बघा व्यासपीठावरती कपिल पारवे बसलेत. ओमकार पाटील. कपिल पारवे म्हटल्यानंतर एक चांगला टेनिस क्रिकेटमधलं नाव, रांजणपाडा टीमचा खेळाडू. पण त्याच्या अगोदर ओपन जर कोण खेळलं असेल या परिसरातून तर विश्वास पाटीलच्या बरोबर असतील कपिल पारवे. बरीचशी मैदानं त्यांनी गाजवली. नेरळचं मैदान असेल, त्यानंतर तासगावकर कॉलेजचं कर्जतचं मैदान असेल,
प्रवीण घरत, म्हणजे असे बरेचसे खेळाडू आपण पाहिले. त्यामधील कपिल पारवे हा चेंडू सरळ जातो विकेटकीपरच्या हातामध्ये. चांगली गोलंदाजी करतायत, टप्प्यावरती चांगलं नियंत्रण आहे. 2 चेंडू 2 विकेट 2 धावा आणि 5 चेंडू अशी गोलंदाजी केली आहे ते अंगद पाटीलनं. हवा जोरदार येते, हवेचा फायदा घ्यावा लागेल, अक्रॉस पटके मारावे लागतील, परंतु इथे कांचन पालकर सांगतायत ती हवा आहे ती फक्त स्टेजवरती कूलरची. हलक्या हाताने चेंडू ढकलला, एक धाव घेतली जाते आणि अशा रीतीनं 3 धावा 2 विकेट. आम्हाला अगोदर असं वाटलं की खरोखर हवा आहे की काय, परंतु कांचन पालकर बघा, म्हणून त्यांना कम्प्युटराइज स्कोरर ही जी उपमा दिलेली आहे रायगड प्रीमियर लीगमध्ये मच्छिंद्र पाटील यांनी, ती खरी आहे. कारण त्यांना चांगला अभ्यास आहे. परंतु इथे 3च धावा झाल्यात पहिल्या षटकामध्ये. कांचन पालकर बघा 2-2 ठिकाणी जबाबदारी पार पाडत असताना इथे ॲज अ स्कोरर म्हणून, आणि वर्षानंतर पहिल्यांदाच त्यांच्या अकाउंटमध्ये सरकारनं पेमेंट टाकलेलं आहे. तर नक्कीच दोन्ही बाजूने त्यांची कमाई, एका बाजूला सरकार मार्फत आणि एका इथे ते स्वतः मेहनत करतायत, तिकडे मेहनत आहे त्यांची. पहिलं षटक संपलंय, 3 धावा 2 बाद. नवीन फलंदाज गोलंदाज कार्तिक म्हात्रे. आता एंड बदलला जाईल, यावेळेला नवीन गोलंदाज कार्तिक म्हात्रे आपण पाहताय मैदानावरती आलेलं आहे. कार्तिक म्हात्रे. आता अंपायर आहे ते प्रवीण पवार सर. काय वेगानं चेंडू फेकला, जोरदार अपील केली जाते बघा. असं वाटलं बॅटचे कडा घेऊन गेला चेंडू, परंतु तसं नाही, तर चेंडू सरळ गेला डॉट. आणि कार्तिकची गोलंदाजी खूप चांगली पाहायला मिळते. पण मी असं म्हणेन की आताचं वातावरण जरा बदललेलं आहे आणि 1-2 मॅचचा अपवाद वगळला तर 40च्या धावा राहिलेल्या आहेत. 2 मॅचेसमध्ये 50 पार केली, पण त्याच्या अगोदर 40. चांगला चेंडू होता, जोरकस फेकला होता. इथे बॅक टू द बॉलर, प्रयत्न चांगले होते, गरंगळ चालला. मिडऑफच्या रिझर्वमध्ये चेंडू एक धाव घेतली जाईल. क्षेत्ररक्षक आले लॉंग ऑफच्या मिडऑफमध्ये आणि त्याने त्या चेंडूला अडवलं. 1 धाव मात्र घेतली जाईल. पत्र 1-2 धावांनी काही फरक पडणार नाहीये, तर आक्रमण करणं गरजेचं आहे. 4 धावा झाल्यात आतापर्यंत, 2 विकेट गमावल्यात त्या चिंचपाडा संघानं. चिंचपाडा सुद्धा एक मोठी तगडी टीम आहे, परंतु त्यांना आतापर्यंत तरी बांधून ठेवलंय फलंदाजांना. गोलंदाजांनी पहिला गोलंदाज अंगद असेल, त्यानंतर येणारा सार्थक म्हात्रे, संकेत पाटील आणि ओमकार केनिंग गोलंदाज. आडव्या पट्ट्यानं असं वाटलं मिड विकेट क्लिअर करेल की काय, परंतु टायमिंग चुकलेलं आहे. 1 धाव घेतली जाते. खूप चांगला थ्रो होता, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता आणि तो मात्र सफल ठरलाय. 2 धावा झाल्यात कांचन या चेंडूवरती. 2 धावांच्या बरोबरीने केवळ धावा आल्या त्या 6, 2 बाद. तिसरं षटक सुरू आहे. अतिशय चांगली स्पर्धा आपण बघतो, शांत आणि संयमी क्रिकेट सुरू आहे आणि या मैदानावरती प्रेक्षक अजून बऱ्याच संख्येने उपस्थित आहेत कांचन. त्या तमाम प्रेक्षकांचं आपण करूया स्वागत या स्पर्धेमध्ये, कारण यानंतर अजून 2 मॅचेस शिल्लक आहेत. पेंदर टीमला आपण कॉलआउट करूया की आपण इथे यावं, आपली उपस्थिती दाखवावी. तुमच्याबरोबर खेळणारी टीम तळोजा मजकूर इथे उपस्थित आहे. पेंदर टीमनं इथे यावं अशी विनंती मी आयोजकांच्या वतीने करतोय. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार आहे, तो पुन्हा एकदा अर्थातच सार्थक म्हात्रे. यस, समाधान पण दिसत आहेत मला. चला, वेळ घेऊ नका प्लीज. येस, काय कशासाठी सर? ओके, रनआउटसाठी रिव्ह्यू मागण्यात आलेला आहे, मला असं वाटतंय, बरोबर ना? अंपायर कॉल आहे. बघूया, कपिल पारवे इथे उपस्थित आहेत आणि जसे कपिल पारवे आले, अंपायरला ज्यावेळेस असं वाटेल त्यावेळेस ते घेऊ शकतात, कारण त्यांच्यावरती सगळी जबाबदारी आहे. आणि इथे मात्र नॉट आउट. चलो करा.
सार्थक मात्रेला वाटलं होतं की कदाचित बॅटर आउट आहे की काय, परंतु तसं काही घडलं नाही. तो सुरक्षित आहे विकेटवरती. सार्थक तयार, पुन्हा एकदा मारा करण्यासाठी सज्ज आहे. मोठा फटका, चांगलं टायमिंग, मिडविकेटच्या वरून येतोय. ओमकार केणीच्या बॅट मधला हा लांबच लांब षटकार. ओमकार की जय जयकार. नक्कीच कांचनी अतिशय चांगले चांगले यमक जुळवण्यामध्ये आता मात्र शिकलेले आहेत. बाजूचे जे जे कॉमेंटेटर असतात त्यांच्याकडनं थोडं ते घेत आहेत. षटकार इथे पाहायला मिळतोय. 6 धावांच्या बरोबरीनं एकूण धावसंख्या झाली आहे 12. पण जय जयकार गोलंदाजा करावा लागेल सार्थक आणि अंगदचा, कारण 12 धावा झाल्यात 10 चेंडूमध्ये. 2 विकेट मात्र गमावल्यात. पुन्हा एकदा तयार सार्थक मात्र संकेत पाटील अजूनही 4 चेंडू खेळून नॉन स्ट्रायकर एंडला उभा आहे. तर 3 बॉल आणि 9 धावा. ओमकार केनी पुन्हा एकदा इथे सरळ जाईल. ओमकार आता मात्र भारी ठरतोय सार्थक मात्रेवरती. लगातारचे 2 षटकार आणि टीमची धावसंख्या होईल. कार्तिक मात्र इथे थोडासा महाग ठरतोय. 18 झाल्यात धावफलकावरती. शेवटचा बॉल शिल्लक आहे. नक्कीच ओमकार केणी हा कॅप्टन आहे टीमचा आणि त्यानं जबाबदारी घेतलेली. त्यांनी ओळखलंय की आपण मैदानावरती राहणं गरजेचं आहे. लगातारचे 2 चेंडू मिडविकेटच्या डोक्यावरनं त्यांना मारले. 6-6 अशा 12 धावा 2 चेंडूत आल्यात कांचन. अजून एक शेवटचा बॉल शिल्लक आहे, तो गोलंदाज कार्तिक मात्रेचा. कार्तिकनं मस्त चेंडू टाकला ब्लॉक हॉलमध्ये. अगदी गरंगळ चालाच केले आणि मिडविकेटच्या मधून वेगानं आला डीप मिडविकेट क्षेत्राच्या चेंडूच्या खाली. 1 धाव मात्र घेतली गेली. 9.5 धावांची सरासरी 2 बाद 19 सद्यस्थिती निर्माण झाली आहे टीम चिंचपाडा संघाची. अजूनही 2 षटकं शिल्लक आहेत ते या सत्रामध्ये. 19 धावा झाल्यात आपण पाहताय. येस, क्षेत्ररक्षण लावून घ्या. पेंद्र टीम इथे आलेली आहे मला असं वाटते. आणि हळूहळू सगळेजण तसं पाहायला गेलं तर अजून 2 मॅचेस शिल्लक आहेत. अर्थातच 3 वाजतील यात बिलकुल शंका नाही, कारण कांचनलाही खूप दूर जायचं आहे. त्यांचं हेलिकॉप्टर इथून उड्डाण करेल ते सरळ केवळ या ठिकाणी. खूप अंतर त्यांना कापायचं आहे. मला असं 15 किलोमीटर असेल ना अंदाजे. नक्कीच इथे 2 षटके शिल्लक आहेत आणि नवीन गोलंदाज अक्षय पाटील सबसे कातिल म्हणतायत, परंतु इथे बॅटर कातिल ठरतोय की बॉलर हे पाहणं फार गरजेचं आहे. बघूया, त्याच्या हातावरती चेंडू दिलाय टीम कॅप्टननं. चला चालू करा प्लीज. येस, खूप लांब जायचं आहे. तळोजा मजकूरचे प्रमोद पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. ते खुश आहेत, अगदी आनंद त्यांनाही झालेला आहे, कारण मॅच तेवढी चांगली आहे. जावं आहेत आमचे मुरबीचे, त्यांचं स्वागत आहे. पण नंतर मॅच आहे त्यांची, तळोजा मजकूरची मॅच नंतर आहे. बॉलर तयार. खरोखर अतुल पाटील अक्षय पाटील आता कातिल ठरलेला आहे पहिल्या चेंडूवरती. तरी स्ट्रायकर एंडला उभा असताना फलंदाज ओमकार केणी मात्र थोडासा चाच पडला. चेंडू पडला आणि आतमध्ये आला. आपण बघितलं चेंडूला टर्न करण्यामध्ये सफल ठरलाय. डॉट चेंडूचा खेळ संपला इथे. बघा, चेंडू पडला, थोडासा आउट म्हणजे बाहेर निघाला. असं वाटलं बॅटवरती येईल की काय, पण झपकन बाहेर निघाला. आउटस्विंग करण्याचा प्रयत्न होता गोलंदाज अक्षय पाटीलचा. हो, मस्त गोलंदाजी. आता प्रश्न पडलाय प्रेक्षकांना, हाच का तो केणी ओमकार. त्यानं लगातार 2 षटकार मारले, परंतु अक्षयनं बघा काय गोलंदाजी केली. चांगला अनुभव आहे तो कांचन पालकर यांच्याकडे, दांडगा अनुभव आहे. कोण गोलंदाज कशी कामगिरी करतोय, कशा पद्धतीनं त्याची कामगिरी ठरते हे आपण आतापर्यंत पाहिलेलं आहे. 2 चेंडू तर सुरेख टाकलेत, अजूनही काही चेंडू फेकायचे आहेत, पण ओमकार मुरलेला खेळाडू आहे, त्याच्याकडे अनुभव आहे.
पुढे आला, त्यानं ओळखलं की आता डोईजड झालाय बॅटर बॉलर आपल्यावरती, त्यानं हलक्या हातानं कट केलं. इथे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता, परंतु मस्त क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. 2 धावा रोखता आल्या जरी नसल्या तरी या 2 धावांच्या बरोबरीनं स्ट्राईक आता रुटेट झालेली आहे. 21 धावा धावफलकावरती झाल्यात टीम चिंचपाडा संघाच्या. शेवटचे काही चेंडू शिल्लक या 17 षटकामध्ये. अक्षय पाटील चांगली गोलंदाजी करत असताना 3 चेंडू त्यांना फेकलेले आहेत आणि केवळ 2 धावा खर्च केल्यात अक्षय पाटीलनं. 2 विकेट मिळवल्या अंगद पाटीलनं आणि त्यानंतर मात्र आपण बघतोय पुन्हा हो काय गोलंदाजी, अफलातून मारा होतोय. आता मात्र थोडासा डोई जड झालाय, आता मात्र थोडासा अडचणीमध्ये आलाय बॅटर ओमकार केनी. ओमकार केनी थोडासा चाच पडतोय, त्याला मोठे फटके मारण्यापासून दूर ठेवलं जात आहे आणि इथे मात्र आपण पाहतोय अपील केलं जात आहे पंचांकडे, पण पंचही चांगले अनुभवी आहेत सुनील पाटील सर आणि आमचे पवार सर, प्रवीण पवार. चांगला अनुभव क्रिकेटचा दोन्ही अंपायर चांगलं क्रिकेट खेळलेले आहेत, त्यामुळे त्यांना सगळा दांडगा अनुभव. आणि इथे मात्र त्या अनुभवाच्या जोरावरती हे अपील फेटाळलं गेलंय आणि नवीन चेंडू टाकण्यासाठी सज्ज आहे तो गोलंदाज अक्षय पाटील. अक्षयनं आता प्रभावित केलं आहे, अनुभव कांचनचा इथे सफल ठरवला आहे अक्षयनं, परंतु अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. मोठा चेंडू हवेमध्ये, पण 2-2 3-3 क्षेत्ररक्षक येत आहेत. ओळखलं विकेट किपरनं की नाही, हा झेल आवाक्याच्या बाहेर आहे. इथे मात्र अजून एक विकेट मिळते धावचीतच्या रूपामध्ये. संकेत पाटील हा होतोय धावचीत 22 धावा असताना. संकेत पाटील धावचीत झालाय. शेवटचा बॉल कदाचित शिल्लक असेल गोलंदाज अक्षय पाटीलचा. 1 धाव पूर्ण केली, 22 झाल्यात कांचन. यानंतर तळोजा मजकूर आणि जीवा 11 गावदेवी पेंदर या 2 टीम दरम्यान मॅच होईल. यातून जो जिंकेल पुढच्या मॅचमध्ये जे जिंकेल त्यांच्याबरोबर खेळेल आणि त्यातून जो जिंकेल तो आजच्या रात्री पुढे जाईल. 1च रन आहे या चेंडूवरती सर, बरोबर ना? 1-2 आहेत, 1 आहे. हां येस, कांचन पालकर यांना आमचे साथी स्कोरर आहेत, ते थोडेसे कन्फ्यूज होते, पण त्यांचं कन्फ्युजन क्लिअर करण्यात आलेलं आहे. केवळ 1 धाव होती या चेंडूवरती. गोलंदाज तयार आहे अक्षय पाटील. पुढे दिला अगदी त्याच्या बॅटच्या समोर, त्याला उडवलाय लॉंग ऑफच्या डोक्यावरून. फलंदाज ओमकार केनी जो शांत होता शेवटच्या बॉलवरती मारला षटकार. टीमची धावसंख्या झाली 28. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 3 बाद. काय चेंडू उडवला बघा, बॅटच्या अगदी समोर टाकला होता, थोडासा स्लो केला, टाइम त्याला करण्यात आलं, रीड केलं बॉलला. चेंडूची त्या ठिकाणी लेंथ पाहिली गेली आणि त्या लेंथला बरोबर पिक करण्यात आलं आणि चेंडू गेला लॉंग ऑफ सीमारेषेपलीकडे. मॉन्टी पाटील बघा, आपण खूप सारी मेहनत, सगळी त्यांची, विकी पाटील असेल, मॉन्टी पाटील, दिनेश ठाकूर, सगळेजण ज्यांनी या स्पर्धेसाठी मेहनत घेतलेली आहे, बंटी ठाकूर असेल, ही सगळी मंडळी, खूप त्यांची मेहनत आहे या स्पर्धेला. चांगला कीपर बंटी ठाकूर. आजही मॅच आठवते मला नावड्याच्या मैदानावरती झालेली, काय किपिंग केली होती नरेश भोईरच्या गोलंदाजीवरती. बंटी ठाकूरनं चांगला सामना पाहायला मिळाला, अविश्वसनीय लढत झाली आणि ती मॅच जिंकली होती मोरबी टीमनं. प्रमोदजी पाटील साहेब तळोजा मजकूरचे, त्यांचं इथे आगमन झालं, त्यांचे स्वागत आहे आणि जावई आहे त्या गावचे, त्यांचं स्वागत आपण करूया नक्कीच. गोलंदाज तयार, शेवटचा बॉलर. पहिला चेंडू वेगवान परंतु दिशाहीन होता, इथे विकेट मिळेल कदाचित आणि वाईट चेंडूचा इशारा आलाय पंच प्रवीण पवार सरांचा. फलंदाज मात्र होईल धावचीत. 4था धक्का मिळालाय टीम चिंचपाडा संघाला 29 धावा असताना. नितेश केणी हा धावचीत झालाय. 29 धावा धाव फलकावरती आहेत. आणि आमचे संदीप पाटील यांचे सुपुत्र रिची. मी मगासपासून कन्फ्यूज होतो की बघितलंय कुठेतरी बघितलंय, पण आमचे रिची
पाटील जे गुरुकुलला होते ना, येस, त्यांचे आपण करूया स्वागत. आणि दुसरा दिव्यांश संदीप पाटील यांचे सुपुत्र रिची. टीमची धावसंख्या झाली 29. 3 षटकांच्या समाप्तीनंतर वाईट चेंडू होता पहिला, त्यानंतर दांडी केली गुल. पहिला अजून एक झटका मिळतोय. 5वा फलंदाज बाद झालाय टीम चिंचपाडा संघाचा. धावा असताना 29. ओमकार बाद झाला. ओमकारकडनं खूप अपेक्षा होत्या, त्याचा जय जयकारही करण्यात आला होता, परंतु ओमकारनं तसं बघायला गेलं तर इतर बॅटरच्या तुलनेत चांगली बॅटिंग केली, परंतु त्याला शेवटच्या बॉलपर्यंत राहणं गरजेचं होतं. 29 धावा 5 विकेटच्या पतनानंतर. प्रणय केणी नवीन फलंदाज मैदानावरती आलाय. डीजे वाले आमचे दिलीपजी मोरे यांना विनंती करूया की आपण व्यासपीठावरती यावं. दिलीपजी मोरे यांना विनंती असेल की आपण कृपया व्यासपीठावरती यावं. आपण 5 बॉल शिल्लक आहेत इनिंगचे. 29 धावा झाल्या धावफलकावरती. गोलंदाज तयार आहे. प्रणय यश मात्र चांगला चेंडू होता. लॉंग ऑफला खराब क्षेत्ररक्षण, पण कव्हर केलं चांगलं. दुसरी धाव मिळेल या चेंडूवरती आणि या नंतर डायरेक्ट हिट. फलंदाज बाद होतोय आणि प्रणय बाद झाला. या चेंडूवरती धावा घेतल्या त्या 2. तिसरी धाव घेण्यासाठी त्यांचा प्रयत्न मात्र फसला आणि 31 धावा धावफलकावरती झाल्या टीम चिंचपाडा संघाच्या. स्वर्गीय प्रतीप दादा प्रतिष्ठान ओम साई चिंचपाडा. खूप लांब मोठं नाव आहे, परंतु धावा थोड्याशा कमी आहेत त्या तुलनेत. 31 धावा आहेत. शेवटचं षटक आहे मैदानावरती. ओमकारकडनं अपेक्षा होती, ओमकार बाद झालाय कारण त्यानं चांगली खेळी केली होती. नवीन फलंदाज खेळपट्टीकडे जातोय सुलभ केणी. सुलभला आता सुलभ बॅटिंग करावी लागेल कारण आता आक्रमण करावं लागेल. येस, ठीक आहे. चला समाधान भोईर. येस, ओके. माझा आवाजच एवढा आहे, काही गरज नाही त्या तुम्हाला याची. माईक बंद केलं तर तिथपर्यंत जाईल माझा. टीमची धावसंख्या झाली आहे 31. बॉलर तयार. हो, चांगला चेंडू. हॅलो हां, ठीक आहे. टीमची धावसंख्या आपण पाहताय. येस, बस 32 धावा. 32 धावा धावफलकावरती आहेत. बॉलिंग चांगली पाहायला मिळते गोलंदाज यश म्हात्रेकडून. काही बॉल शिल्लक आहेत. आपण विनंती करूया पेंद्र टीमला की आपण यावं. तळोजा मजकूर टीम इथे उपस्थित आहे. टॉस केला जाईल. तिसरे अंपायर का, कशासाठी? येस, ओके. तर आपण पाहतोय बॉलर चांगला चेंडू होता. काय वेगानं चेंडू फेकतो. स्ट्राईक रोटेट करण्याचा नाद फसला आणि अजून एक विकेट इथे बाद झालाय. 7 विकेट. ध्रुव पाटील नवीन आउट झालेला आहे. नवीन त्याच्या जागी जाणार आहे, तो म्हणजे अजय गोंधळी. अजय गोंधळी बघा कशी फलंदाजी करतोय. सुलभ आहे बॅटर. तसं पाहायला गेलं तर आता थोडंसं शांत वातावरण पाहायला मिळते कांचनजी, परंतु या शांत वातावरणामध्ये काहीतरी गरमी निर्माण करावी लागेल. षटकार चौकार मारावे लागतील. इथे षटकार चौकार मारले तरच एक चांगले मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळेल आणि तो प्रयत्न सुरू आहे. मोठा फटका खेळण्याचा, परंतु चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक येतो चेंडूच्या खाली. एक धाव घेतली जाईल. दुसरी धाव घ्यायचा प्रयत्न मात्र झालाय सफल. 2 धावांच्या बरोबर टीमची धावसंख्या 34. शेवटचा एक बॉल कदाचित शिल्लक असेल तो या इनिंगमधला. तर षटकार आला तर नक्की 40 होतील. चौकार आला तर होतील 38, परंतु डॉट आला तर तिथे थांबतील. बघूया. शेवटचा बॉल आहे शिल्लक. सुलभ
ओह, काय स्ट्रोक मारला, मस्त फटका मारलाय. अगदी या चेंडूवरती आठवण आली सूर्यकुमार यादवची आणि हा फटका खेचला फाईन सीमारेषे पलीकडे. 34 आणि 6 झाल्या 40. गरज आहे 24 चेंडू 41 धावांची. शेवटचा पुकार दोन्ही टीमच्या कॅप्टनला. आपण कृपया टॉस करण्यासाठी यायचं आहे. टीम जीवा भोईर, गावदेवी पेंदर आणि तळोजे मजकूर दोन्ही टीमचे कॅप्टन आपण कृपया हे सत्र सुरू होण्या अगोदर टॉस करण्यासाठी यावं अशी विनंती मी आयोजकांच्या वतीने तुम्हाला करतोय. समाधान भोईर आहे तिथे, बघितलं मी त्यांना. समाधान या तळोजे मजकूरचे म्हणे आहेत ना, अर्धे तिकडे पाठवले. समाधान नाही, त्यांची वाट बघतायत का? आले ना, या चला टॉस केला जाईल. ओमकार पाटील एक लेजंड क्रिकेटर, मुरबी टीमचा हा सितारा, त्यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. दुसऱ्या फेरीचा हा शेवटचा सामना आजच्या रात्रीमधला. नक्कीच आले तर तुमच्या आलेत का बघा पहिले. टॉस केला जाईल. ओमकार पाटील यांच्या शुभ हस्ते, हॉटेल मॅनेजमेंटचं चांगलं शिक्षण घेतलेलं आमचे ओमकार पाटील. पाहूया आपण टॉस करतायत. येस, चला बॅटर पाठवा मैदानावरती. बॅटर लगेचच पाठवायचे टीम इनामपुरी संघाने. आपण त्यांना विनंती करूया, आपण आपली सलामीची जोडी पाठवावी. खूप चांगलं आयोजन आहे या मैदानावरती. RMSK ग्रामस्थ मंडळ मुरबी आयोजित स्वर्गीय कुमारी जीवा भोईर स्मृती ट्रॉफी. जीवा म्हटल्यानंतर आमच्या समाधानची सुकन्या, आणि आपण मागच्या एक वर्षापासून त्याच्या अगोदर पण आपण पाहिलं असेल पेंदरच्या मैदानावरती तिच्या नावानं खूप चांगली स्पर्धा आयोजित केली. आणि त्यानंतर मात्र एक दुर्दैवी ही घटना, जीवाच्या नावानं ही स्पर्धा आपल्याला आयोजित करावी लागते. खूप क्रिकेटची आवड इथे मात्र आता आपण पाहतोय काय घडतं या सत्रामध्ये. दोन्ही अंपायर तयार आहेत, आमचे प्रवीण पवार सर आणि सुनील पाटील सर मुरबी. एक पनवेलचे अंपायर आहे तर दुसरे मुरबीचे अंपायर. परंतु प्रवीण पवार यांना मानलं पाहिजे आपण, कारण दिवसभर तिकडे ऑफिस महानगरपालिकेचं सांभाळतात आणि इकडे क्रिकेटचं मैदान. ऑन द टॉस तळोजा मस्कुर टीम डिसाइड टू फर्स्ट फील्ड फर्स्ट, बॉल फर्स्ट. येस, संकेत पाटील बॉलर आलेला आहे. बघा रिची पण चेंडू बॉल बॉयचं काम करतोय. रिची पाटील संदीप पाटील यांचे सुपुत्र आहेत. आता कितवीला रे? फर्स्ट FI ला. येस, फर्स्ट इयर. परंतु इथे बॉल बॉयचं काम करतोय तो रिची पाटील. खूप मेहनत आहे सगळ्यांची ही स्पर्धा संपन्न करण्यासाठी. सगळी मंडळी, सगळी टीम आपण पाहिली असेल, कांचनच्या स्कोरबोर्डवर त्यांची नावं आहेत. आपण जर बघितली तर मॉन्टी पाटील आहेत, विकी पाटील, दिनेश ठाकूर, बंटी ठाकूर, ओमकार पाटील, संदीप पाटील, अजूनही बरेचसे आहेत. त्यांनी खऱ्या अर्थानं खूप मेहनत घेतलेली आहे. त्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन. सुनील पाटील सर असतील जे खूप मेहनत त्यांची आहे मैदानावरती. आणि पंच मात्र सामना सुरू होण्याचा इशारा करतील. आमचे कसळकंचे कॅमेरामॅन विनायक पाटील, विनायक पाटील आमचे कसळकंचे कॅमेरामॅन, त्याचबरोबर बोरल्याचे आमचे ओम पाटील. तुमचंच नाव सांगून टोलना करून जायला लागेल. तर वळूया मॅचकडे, वळूया मॅचकडे. आता गरज आहे 41ची 24 बॉलमध्ये. नवीन सत्र सुरू होईल दुसरं, आणि बॉलिंगसाठी येईल तो गोलंदाज
संकेत पाटील आहे चिंचपाडाचा गोलंदाज, तयार आहे गोलंदाजी करण्यासाठी. स्ट्रायकर एंडला अंगद पाटील, इनामपुरीचा हा एक चांगला खेळाडू, गुणवान, अष्टपैलू. पहिला चेंडू फ्लिक केला, फक्त दिशा दिली, तंत्र वापरलं, चेंडू जाईल सीमारेषे पलीकडे, ताकद नाही, टायमिंग दिलं, अंगदच्या बॅटमधनं आल्या 4 धावा. सुरुवात चांगली केली अंगद पाटील, 4 धावा त्यानं मिळवल्या पहिल्या चेंडूवरती. आणि या 4 धावांच्या बरोबरीनं धावसंख्येचं खातं मात्र खुलं करण्यात आलेलं आहे. 41 ची गरज आहे. अंगद जर शेवटपर्यंत पुनश्च एकदा अंगद जर शेवटपर्यंत राहिला तर ही मॅच सोपी आहे टीम इनामपुरी संघाला. परंतु अंगदची विकेट ही महत्वाची आहे. गोलंदाज संकेत पाटील, पहिला चेंडू त्याला फक्त फ्लिक केलं, दिशा दिली, कलाई के साथ मोड दिया गेंद को असं म्हणतात, आणि तशी फक्त दिशा देण्यात आलेली आहे अंगद पाटील कडून. बॅटची कडा घेऊन जातो चेंडू, विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलचा खेळ संपलेला आहे. संकेत पाटीलनं पहिला चेंडू दिला 4 धावा, त्यानंतर मात्र चेंडू टाकला डॉट, धावा तिथेच थांबल्या 4. 41 ची गरज आहे जिंकण्यासाठी टीम इनामपुरी संघाला. संकेत पाटील अतिशय चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आतापर्यंत तरी. खांद्याचा चांगला उपयोग, टप्पा पडला, अनबाउन्स चेंडू, असं त्याला कट करायचं होतं बघा. चेंडूचा टप्पा बघा, चेंडूला या ठिकाणी मारायचं होतं बॅकफुटला जाऊन पॉईंटच्या डोक्यावरून, पण चेंडू पडला आणि सरळ गेला विकेट किपरच्या हातामध्ये. अगदी समोरून चेंडूला वेगानं टाकून त्याला बाउन्स करण्याचा प्रयत्न सफल ठरला आहे संकेत पाटील या गोलंदाजाचा. संकेत पाटील जोरदार बॉलिंग बघा, इथे डॉट चेंडू पुन्हा एकदा जातोय. आज आपण चांगली मॅच आहे. आमचे क्रिकेट प्रेमी मारुती वाघ हे सुद्धा आमच्या सोबत आहेत. क्रिकेटची खूप आवड आहे आणि आज आपण त्यांना पाहतोय, आमच्या सोबत जोडले गेलेत. त्यांचे आपण करूया स्वागत. चांगला फटका, चांगले टायमिंग, अतिशय सुंदर. इथे जाईल चेंडू, अंगद पाटीलचा फाईन लेग आणि स्क्वेअर लेगच्या मधून, स्क्वेअर लेग पंचांच्या डोक्यावरून जाईल हा षटकार. 6 धावा, 10 धावा झाल्यात, परंतु अजून 31 गरजेचे आहेत. त्यांना माहिती आहे अंगद पाटील महत्वाची विकेट आहे. संकेत पाटीलवरती त्यांना हल्ला चढवलाय. 5 चेंडू फेकले संकेतनं. पहिल्या चेंडूवरती आला चौकार आणि 5व्या चेंडूवरती आला षटकार, म्हणजे 5 चेंडू फेकून झाले आणि धावा आहे त्या 10 धावा. चला मॅच चालू करा. चेंडू येतोय, मला असं वाटतंय आलेला आहे चेंडू. 10 धावा धावफलकावरती आहेत. चांगली मॅच होईल, बिलकुल शंका नाही. मागची मॅच आपण पाहिली, अगदी चित्तथरारक सामना झाला, हृदयाचे ठोके चुकवणारा सामना झाला. कारण त्या मॅचमध्ये शेवटच्या बॉलपर्यंत काय घडणार, कोण जिंकणार आणि कोण हरणार हे सांगणं फार कठीण झालं होतं. आणि अखेरकार विजय प्राप्त केला टीम चिंचपाडा संघानं, आणि ते आता लढतायत इनामपुरीच्या बरोबर. बॉलर तयार पुन्हा एकदा. संकेत पाटील तयार आहेत गोलंदाजी करण्यासाठी. शेवटचे काही चेंडू शिल्लक आहेत. बॉल कदाचित शेवटचा शिल्लक असेल गोलंदाज संकेत पाटीलचा. खूप चांगलं मैदान आहे, आउटफील्ड खूप फास्ट आहे बघा. चेंडू पडला की सीमारेषा पलीकडे जातोय. चांगला क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह, मस्त फटका, चेंडू जाईल इथे. 1 बाउन्स, एक्स्ट्रा कव्हर आणि पॉईंटच्या मधून गोळीच्या वेगानं 4 धावा अंगदच्या बॅटमधून. अजून एक चौकार. 14 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. 18 बॉल आणि 27 ची गरज आहे जिंकण्यासाठी टीम इनामपुरीला. मस्त फटका मारला, बॅकफुटला आले. जो फटका त्याला 4थ्या बॉलवरती मारायचा होता तो प्रयत्न त्याने या चेंडूवरती सफल केला आणि पहिलं षटक संपलेलं आहे. धावा आल्या त्या 14. 27 ची गरज आहे. 27 ची गरज आहे. चांगली फलंदाजी मैदानावरती सुरू असताना आपण पाहताय, परंतु अंगदची विकेट महत्वाची आहे टीम चिंचपाडा संघासाठी. अंगद हा व्यावसायिक खेळाडू आहे, खूप मोठ्या मॅचेसचा त्याला अनुभव आहे, बरीचशी मैदान त्यानं गाजवलेली आहेत ॲज अ बॉलर म्हणून, परंतु बॅटिंगचा एक चांगला अनुभव आहे.
त्याची विकेट फार महत्त्वाची आहे मैदानावरती. टीम चिंचपाडा संघाला विजयामध्ये जर 4 चांद निर्माण करायचे असतील तर. पहिले षटक इथे संपलेलं. नवीन गोलंदाज सुलभ केणी. सुलभ केणीचा हा चेंडू खूप सुलभ होता आणि त्या चेंडूवरती आडव्या पट्ट्याने खेळायचा प्रयत्न होता फलंदाज कार्तिकचा, मात्र फसलेला आहे. मोठा फटका, चांगला फटका, मस्त टायमिंग, चेंडू जाईल मिडविकेटच्या डोक्यावरून. आता एक अजून दणदणीत फटका कार्तिक म्हात्रेच्या बॅटमधनं. षटकार. क्रॅम्प आलाय मला असं वाटतंय, बघा जरा क्रॅम्प आलेला आहे. 16 धावा 20 झाल्यात, माफ करा. नवीन बॉलर तयार. अर्थातच कार्तिक म्हात्रे. कार्तिकच्या चेंडूवरती षटकार पडला. 20 धावा झाल्या. थोडासा क्रॅम्प आला बॅटर कार्तिक म्हात्रेच्या पायामध्ये, परंतु सुलभ केणी आपण बघतोय ज्यांना पहिला चेंडू डॉट टाकला, त्यानंतर टाकला षटकार आणि त्यानंतर मात्र डॉट चेंडू. चांगली स्लोवर फसवण्याचा प्रयत्न मात्र स्वतः फसलाय. पंचांनी वाईट चेंडूचा इशारा दिला. थोडासा चेंज ऑफ पेस करण्याचा प्रयत्न, गती परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला आहे आणि चेंडू जातोय वाईड. रिव्ह्यू मागितलाय का? चॅलेंज करण्यात आलेलं आहे फिल्डर कडून. अंपायरनी विकी मात्र बघूया. विकी ठाकूर खूप बंटी ठाकूर खूप त्यांच्याकडे अनुभव आहे. विकेटला अगदी चिटकून यष्टिरक्षण करण्याची त्यांची खूप जुनी शैली. येस सर. वाईट बॉल आहे. 21 झाल्या धाव फलकावरती. टीमची धावसंख्या होईल आता 21. 20 ची गरज आहे जिंकण्याला अजूनही. बॉलर तयार. आडव्या पट्ट्यानं क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. अरे असे सोपे सोपे झेल जर सुटले तर चिंचपाड संघाला हा सामना अवघड आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा मिळत आहेत. मला असं थोडी दुखापत झाली आहे तिथल्या मिडविकेटच्या क्षेत्ररक्षकाच्या हाताला चेंडू लागलाय. क्षेत्ररक्षक आहे प्रणय केणी. डोळ्याला मला असं वाटतं त्याचा चेंडू लागलाय आणि प्रयत्न चांगले होते त्याचे, परंतु चेंडू जरासा लागलेला आहे. चला पाणी घेऊन जा. येस पाणी आहे तिथे.
फर्स्ट एडची काही गरज नाही कारण डोळ्यावरती बॉल लागलेला आहे. नक्कीच पंचही मैदानावरून तिथे पोचलेले आहेत. त्यांनी पाहिलेलं आहे खेळाडूची दुखापत किती गंभीर आहे. जर जास्त गंभीर असेल तर त्याला मैदानाबाहेर काढलं जाईल किंवा त्याच्या जागी नवीन खेळाडू पाठवला जाईल. म्हणजे बघा त्याला अंदाज चुकला. अंदाज बॉल आहे ना कांचन पालकर त्याच्या हातातून सटकला पण तसं काही होईल असं वाटत नाही. यस नक्कीच त्याला मैदानाबाहेर निघावं लागतं असं वाटतंय मला आणि त्याच्या जागी नवीन खेळाडू पाठवला जाईल. बघूया. जोरात बॉल लागलाय. 20ची गरज आहे जिंकण्यासाठी. दोन आहेत ना. माफ करा 2 धावा आहेत. 23 झाल्या. 18ची गरज आहे. इनामपुरी यस त्यानं जिद्द दाखवली. त्यानं सांगितलं की मी अजूनही रेडी आहे या सामन्यासाठी. कुठल्याही प्रकारचा त्यानं म्हणजे अशी दुखापत जी झाली त्याच्यासाठी लढण्याचा निर्णय घेतलेला आहे. विकेट किपरच्या हातून बॉल सुटतोय. वाईटचा इशारा पुन्हा एकदा येतोय. वाईटच्या मदतीने 24 धावा धावफलकावरती झाल्यात. 17 धावांची अजूनही गरज. शेवटचे काय बॉल शिल्लक आहेत. शेवटच्या काही बॉल शिल्लक आहेत. अर्थातच चांगला फटका इथे खेचला होता परंतु चेंडू क्षेत्ररक्षकाच्या आवाक्या बाहेर होता. पंचांचा इशारा सर. नक्कीच इशारा दिला जाईल. षटकाराचा इशारा तर देण्यात आलेला आहे पंचांकडून आणि या 6 धावांच्या बरोबरीने टीमची धावसंख्या झाली आहे ती मात्र 29. 12ची गरज आहे. काय 30 थोडस अपडेटिंग. नो इश्यू. चांगला फटका. मस्त फटका होता. नेत्रदीपक फटका. बॅटर चांगला खेचतोय. 4 धावा कार्तिकच्या बॅटमधनं आल्या पुन्हा एकदा आणि या 4 धावांच्या बरोबरीनं टीमची धावसंख्या झाली आहे ती 34. गरज आहे 7 धावांची. अभिषेक महादेव पिसारवे हे सुद्धा या मॅचचा आनंद घेत आहेत. तेवढी रात्रीच्या 1:30-1:45 वाजता आहेत तरी पिसारवेचे आमचे अभिषेक महादेव मॅचचा आनंद घेत आहेत. कांचन पालकर यांच्या अगदी जवळचे संदीप पाटील आपण बघतोय सर इथे आहेत. अभिषेक पिसारवेचे त्यांचे स्वागत आहे. सोहेल शेख पेट यांच्याकडनं पारितोषिक आहे अंगद साठी. त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यावं. सोहेल शेखला विनंती असेल. सोहेल एक चांगला खेळाडू आहे टीम RCC पेट. सोहेल आपण या प्लीज. 7ची गरज आहे. नवीन बॉलर ध्रुव पाटील 30रं षटक घेऊन येतोय. 12 बॉल आणि 7ची गरज आहे. अंगद अजूनही मैदानावरती आहे. बघतोय अंगद. चारी बाजूला चाचपणी करत असताना अंगद पाटील स्ट्रायकर एंडला उभा आहे. बोदर तयार. ओ हो मस्त चेंडू. चांगला उपयोग केला खांद्याचा. आडव्या पट्ट्याने खेळायचा होता अंगदला तो मिड विकेटच्या रिझर्व्हमध्ये परंतु चेंडू चांगला होता. बॅट अगोदर फिरून गेली. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू विसावला. डॉट चेंडूचा खेळ संपला. 11 बॉल आणि 7 धावांची गरज आहे. 11 चेंडू 7ची गरज. रिवर्स चांगला कनेक्ट झालाय. चेंडू थर्डमॅनच्या बाहेर जाईल. 4 धावा मिळतील टीम इनामपुरीला आणि अंगद पाटील या चौकारच्या बरोबरीने खेळतोय तो 22 वरती. चांगली बॅटिंग त्याची मैदानावरती बहरतीये. चांगली चारही बाजूला टोलेबाजी केली आहे. षटकही चांगलं टाकलं अंगद पाटीलनं.
येस 18 रन्स. 18 8 बॉल 18. हा चौकार मला असं वाटतं अजून एक त्याच्यामध्ये चांगला फटका. इथे मात्र चेंडू जाईल पुन्हा एकदा पॉइंटच्या डोक्यावरून. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि स्कोर इज लेवल. गरज आहे मात्र एका धावेची जिंकण्यासाठी टीम इनामपुरीला. आणि या 2 धावांच्या बरोबरीने 20 पर्यंत पोहोचला अंगद पाटील. 9 चेंडूचा खेळ त्यानं केलाय आणि एक फक्त करायची औपचारिकता शिल्लक आहे मॅच मध्ये. चेंडू वाईट टाकला जातोय आणि ही मॅच जिंकलेली आहे इनामपुरी टीमनं. मॅन ऑफ द मॅच नो डाऊट अंगद पाटील. मस्त बॅटिंग केली, तेवढी चांगली गोलंदाजी केली आणि हिरो ठरलाय या मॅचचा अंगद पाटील. सर यानंतर होणार पेंदर आणि तळोजे मजकूर या 2 टीम दरम्यान सामना. अंगद पाटील मॅन ऑफ द मॅच. आणि जाऊ नका आपण, यानंतर आपले मॅच होणार आहे. तर या मॅचचा हिरो ठरलाय अंगद पाटील. पुन्हा एकदा सामन्याचा सामनावीर खिताब इनामपुरी एक्सप्रेस अंगद पाटीलला इथे दिले जाते आणि हा पुरस्कार देण्यासाठी प्रमोदजी पाटील यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते हा पुरस्कार देण्यासाठी यावं. प्रमोदजी पाटील. अंगद पाटील आलाय मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी. अंगद पाटील यावं, जॉईन करा. वन्स अगेन अंगद पाटील ठरला मॅन ऑफ द मॅच. आणि भाऊजी आहेत प्रमोदजी पाटील. विकी दादा आम्हाला सांगतात यांच्या हस्ते हा पुरस्कार पुन्हा एकदा. आणि प्रमोदजी पाटील यांचा आम्ही ते सत्कार्य करतो. अभिनंदन. अंगद थांबायचं आहे, एक मॅच बाकी आहे तुमची. प्रमोद पाटील भाऊजींचा सन्मान ते केला जातोय. आमचे संगणक लेफ्ट हँड विकी पाटील बायकर मॅन आहेत, त्यांच्या शुभ हस्ते हा सन्मान प्रमोदजी पाटील यांचा मी करतोय. गुलदस्ता प्रेमाची शॉल सन्मान चिन्ह देऊन स्वागत इथे केला जातो. लाईव्ह स्क्रीन WTC थेट प्रक्षेपण. चला लगेच मॅचला पण सुरुवात करूया आणि सामना इथे सुरू होणार आहे. तलोचे मजकूर गाथा गावंड संघाचे पुरस्कर्ते आहेत. गेल्या कित्येक स्पर्धेमध्ये गाथा गावंड यांनी या संघाला पुरस्कृत केल्यात, प्रोड्यूस केल्यात आणि स्पॉन्सर आहेत गाथाची गावंड. तळोजे मजकूरमध्ये एकच घर आहे गावंड साहेबांचं आणि मला वाटतं तेच गाथा गावंड आहेत पॅकर संघाचे. आणि नितीन गावंड साहेब स्पॉन्सर आहेत या संघाच्या टी शर्ट पॅकर देखील स्वीकृत नगरसेवक. त्यांचं देखील आपण चित्र अगदी आमच्या मागे इथे पाहतोय. नगरसेवक पनवेल महानगरपालिका नितीनजी गावंड साहेब आपल्या सध्या बॅनरवरती पाहायला मिळतात. आणि गाथा गावंड साहेब आता पाहिलं तर 3 चषक मला वाटतं नाईटला तुम्ही जिंकलात एकाच वीक मध्ये. यात शक्य नक्कीच पालेश्वरी असेल विगर पालेश्वरी चषक देखील आपण पाहतात जिंकताना. अभिनंदन. चला सामना सुरू केला जाईल. एका बाजूला आहे तलोचे मजकूर आणि त्यांच्या विरोधात समाची आर्मी समाधान भोईर पेंदर संघाचा संघनायक खऱ्या अर्थाने समाधान भोईर, सुजित पाटील, पंकज कोपरकर असतील, मला वाटतं बाबू